नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अँगलचे डिफरंट टाइप्स पाहिले, म्हणजेच डायरेक्टेड अँगल, वन रोटेशन अँगल, झिरो अँगल, राईट अँगल, स्ट्रेट अँगल, वन कंप्लीट रोटेशन अँगल, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन अ क्वाड्रंट, असे काही महत्त्वाचे टॉपिक आपण पाहिले. आता आपण त्याच्या पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. पुढचा आहे क्वाड्रंटल अँगल्स. हा सुद्धा एक महत्वाचा टाइप आहे. ए डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस इज कॉल्ड ॲज ए क्वाड्रंटल अँगल. बघा या ठिकाणी ए डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हटलंय. स्टँडर्ड पोझिशनच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं की ऑलवेज इनिशियल रे हा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असतो, म्हणजेच त्याचा इनिशियल रे ऑलवेज पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाईज असतो. आणि आता या डेफिनेशन मध्ये पुढचा पार्ट त्याला जोडला गेलेला आहे, हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस. आणि त्याचा टर्मिनल रे हा सुद्धा एकतर एक्स ऍक्सिस वर लाईज असणार आहे किंवा वाय ऍक्सिस वर लाईज असणार आहे, म्हणून त्या अँगलला क्वाड्रंटल अँगल असं म्हटलं जातं. आता या डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये आपल्याला पुन्हा कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली आहे. आता पहिला जो अँगल आहे, अँगल आपण कन्सिडर करणार आहोत अँगल XOP, XOQ, XOR and XOS are all quadrantal angles. आता या ठिकाणी बघा XOP म्हणजेच इनिशियल रे जो आहे OX हा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. त्यानंतर रे OP हा सुद्धा एक्स ऍक्सिस वरच लाईज आहे, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. म्हणजेच या ठिकाणी दोनही इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाईज आहेत आणि त्यांची अमाऊंट ही झिरो रोटेशन आहे, म्हणून या ठिकाणी हा जो अँगल आहे याला सुद्धा क्वाड्रंटल अँगल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा जो अँगल आहे XOQ म्हणजेच OX हा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असून तो स्टँडर्ड पोझिशनला आहे आणि रे OQ हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर लाईज आहे, म्हणून XOQ हा सुद्धा क्वाड्रंटल अँगल आहे. त्यानंतर आहे XOR ची मेजरमेंट या पद्धतीने आहे, म्हणजेच 180 डिग्री आहे. OX हा विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे स्टँडर्ड पोझिशनला आहे आणि OR हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर लाईज आहे, म्हणून हा सुद्धा क्वाड्रंटल अँगल आहे. त्याच पद्धतीने XOS ची मेजरमेंट या पाथने दिलेली आहे की ज्यावर OX हा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे आणि OS हा रे निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे, म्हणून हा सुद्धा क्वाड्रंटल अँगल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे ऍक्सिस वरच आहेत. इनिशियल रे कंपल्सरीली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे आणि उरलेला जो टर्मिनल रे आहे हा कुठल्या ना कुठल्या ऍक्सिसच्या पार्टवर आहे, म्हणून यांना क्वाड्रंटल अँगल असं म्हटलं जातं. ऑलवेज क्वाड्रंटल अँगलची व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री असते, कारण तो क्वाड्रंटल अँगल असतो. को टर्मिनल अँगल्स. आता ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे या ठिकाणी. को टर्मिनल अँगल्स, डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रेज अँड टर्मिनल रेज आर कॉल्ड ॲज को टर्मिनल अँगल्स. म्हणजेच अशा पद्धतीचे अँगल्स की त्यांची अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणजेच मेजरमेंट व्हॅल्यू ही वेगवेगळी असणार आहे, परंतु त्यांचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे हा सेम पोझिशनला असणार आहे, त्या अँगल्सला को टर्मिनल अँगल्स असं म्हटलं जातं. खाली डायग्राम दिलेले आहेत, त्या डायग्राम बघा. फर्स्ट जी डायग्राम आहे त्यामध्ये अँगल AOB दिलेला आहे. आता अँगल AOB मध्ये आपण मेजरमेंट ज्यावेळी करणार त्यावेळी ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दिलेली आहे. बघा या ठिकाणी ॲरो हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने दिलेला आहे, म्हणजेच याची जी मेजरमेंट आहे ती या पद्धतीने आहे. परंतु ज्यावेळी आपण याची पूर्ण वन कंप्लीट रोटेशनने मेजरमेंट करणार त्यावेळी त्याचा पाथ हा एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करून पुन्हा हा इनिशियल आर्म, हा जो इनिशियल आर्म आहे तो कव्हर करून पुन्हा पुढच्या दिशेने जातो आहे, म्हणून या ठिकाणी तो पुन्हा ओबीच्या पोझिशनला आलेला आहे. म्हणजेच वन कंप्लीट रोटेशन करून पुन्हा हा जो एवढा पार्ट आहे तो त्याच्यामध्ये ऍडिशनल आलाय. म्हणजेच हा अँगल डिफरंट मेजरमेंट मध्ये आहे, परंतु त्यांचे इनिशियल रे आणि टर्मिनल रे सुद्धा सारखे आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बघा, हा जो अँगल आहे हा अँगल AOB आहे आणि त्याची मेजरमेंट ही या ॲरो एवढी आहे. ज्यावेळी आपण त्याला निगेटिव्ह साईडने मोजणार त्यावेळी त्याची जी पोझिशन आहे ती असणार आहे या पद्धतीने
या साईडने जाईल त्याचा पाथ आणि ओबी पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. मग आता या ठिकाणी ही जी मेजरमेंट आहे ही वन कम्प्लीट रोटेशन मधून मायनस झालेली आहे. ज्यावेळी आपण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकत्रितपणे मोजणार त्यावेळी आपल्याला वन कम्प्लीट रोटेशन मिळणार आहे. थर्ड डायग्राम मध्ये पुन्हा हा अँगल याच पद्धतीने आहे आणि ज्यावेळी आपण त्याची पोझिशन किंवा पाथ या पद्धतीने घेणार आहोत. बघा इथे या ठिकाणी वन कम्प्लीट रोटेशन झालं, पुन्हा या ठिकाणून पुन्हा हा अँगल या पाथने गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हे जे दुसरं रोटेशन आहे हे दुसरं रोटेशन एवढी व्हॅल्यू कमी दर्शवत आहे. जर आपण हा अँगल याच्यामध्ये मिळवला तर या ठिकाणी पुन्हा दुसरं रोटेशन कंप्लीट होणार आहे. म्हणजेच दोन रोटेशन या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत. म्हणजेच तीनही डायग्राम मध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहेत, परंतु त्यांच्या अँगल्सची मेजरमेंट ही डिफरंट आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक अँगल एओबी दिलेला आहे. फक्त आपण एवढा जर अँगल मोजला किंवा काढला तर तो 30 डिग्रीचा आहे. 30 डिग्री. फक्त हा पहिला पाथ लक्षात घ्या. या पाथ मध्ये अँगल आहे 30 डिग्री. पुन्हा जर आपण याला वन कम्प्लीट रोटेशनच्या पद्धतीने जर मेजर केलं तर बघा या ठिकाणून हा जो पाथ आहे हा पाथ इथून स्टार्ट झाला, इथपर्यंत 30 डिग्री झाला. त्यानंतर पुन्हा आपण त्याला मोजायला सुरुवात केली या पाथने अशा पद्धतीने, तर तो इथून इथपर्यंत आला. इथपर्यंत त्याने वन कम्प्लीट रोटेशन कंप्लीट केलं. म्हणजेच त्या ठिकाणी काय आलं 360 डिग्री. इथपर्यंत 360 डिग्रीचा अँगल कंप्लीट झाला, परंतु आपण मोजायला त्याला पुन्हा सुरुवात केलेली आहे. कुठपर्यंत तर रे ओबी पर्यंत. म्हणजेच या ठिकाणी 360 डिग्री कंप्लीट झाले आणि पुन्हा हा पाथ पुढे गेला आणि रे ओबी पर्यंत थांबला. म्हणजेच इथे पुन्हा आपल्याला 30 डिग्री त्यामध्ये ऍड झाले. म्हणजे 360 डिग्री प्लस 30 डिग्री त्या ठिकाणी मिळाले आपल्याला 390 डिग्री. म्हणून या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल आणि 390 डिग्रीचा जो अँगल आहे तो सेम इनिशियल रे आणि सेम टर्मिनल रे दर्शवतो आहे, परंतु त्यांची मेजरमेंट ही वेगवेगळी आहे. म्हणून 30 डिग्री आणि 390 डिग्री अँगल्स जे आहेत ते को टर्मिनल्स अँगल आहेत असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने पुन्हा अँगल हा 30 डिग्री आपण कन्सिडर केला आहे आणि जर त्याला ऑपोजिट साइडने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने जर मेजर केला तर त्याचा पाथ या पद्धतीने असणार आहे. इथून टर्मिनल पर्यंत तो काय असणार आहे, इथपर्यंत तो थांबणार आहे. म्हणजेच त्याची मेजरमेंट असणार आहे -330 डिग्री. आता प्रोट्रॅक्टरवर आपण ज्यावेळी याला मेजर करणार त्यावेळेस आपल्याला तो 330 डिग्री व्हॅल्यू दर्शवणार आहे, परंतु क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे तो निगेटिव्ह साईन मेजर करतो. म्हणून या ठिकाणी 30 डिग्री अँगल आणि -330 डिग्री अँगल हे दोघंही को टर्मिनल अँगल्स आहेत. In this figure, the directed angles having measured 30 degree, 390 degree, -330 degree have the same initial arm ray OA and the same terminal arm ray OB. Hence, these angles are called as co-terminal angles. इथे तुमचं डेफिनेशन क्लिअर झालीच असेल अशी अपेक्षा करते. व्यवस्थितपणे ही डेफिनेशन समजून घ्या, कारण यावर आपले बरेचसे एक्झाम्पल्स अवलंबून असणार आहेत. If the two directed angles are co-terminal angles, then the difference between measures of these two directed angles is an integral multiple of 360 degree. For example, in above figure, we have to consider as 390 degree angle and -330 degree angle. Therefore, the difference between these both angles, 390 degree minus of 330 degree is equal to 720 degree, and it is integral multiple of 360 degree, that is 2 multiplied by 360 degree. Similarly, 330 degree minus 330 degree is equal to 360 degree. इथे मायनस मायनस प्लस होऊन जात आहे, म्हणून 30 plus 330 is equal to 360 degree, and it is also integral multiple of 360 degree, that is 1 multiplied by 360 degree. आता नेक्स्ट पॉइंट आहे मेजर ऑफ अँगल्स. The amount of rotation from the initial ray OA to the terminal ray OB gives the measure of angles AOB. It is measured in two systems. आतापर्यंत आपण फक्त एका सिस्टीम मध्ये मेजरमेंट पाहिलेली होती की जी कुठलाही अँगल आपण डिग्री मध्ये मोजतो. आता या ठिकाणी आपल्याला टू सिस्टीम स्टडी करायच्या आहेत. इन दिस फिगर देर इज अ अँगल AOB where OA is initial ray and OB is terminal ray, and its measurement is in anti-clockwise direction and its measurement is x. Now, first system is sexagesimal system, which is also called as degree measure, and second is circular system, which is also called as radian measure. Therefore, first point is sexagesimal system.
that means degree measure. In this system the unit of measurement of angle is a degree. Hexadecimal system मध्ये unit of measurement ही always degree असते. One rotation angle is divided into 360 equal parts. आधीच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं वन रोटेशन अँगल हा 360 डिग्रीची मेजरमेंट दर्शवतो. मग या 360 डिग्रीचे आपण 360 इक्वल जर पार्ट्स केले तर the measure of each part is called as 1 degree angle. म्हणजे 360 डिग्रीचे 360 इक्वल पार्ट्स केल्यानंतर प्रत्येक पार्टचा जो मेजरमेंट आहे त्याला 1 डिग्री असं म्हटलं जातं. Therefore 1 upon 360th part of one complete rotation is called as 1 degree and it is denoted by this symbol 1 degree. कंप्लीट रोटेशनचा 1 upon 360th पार्ट म्हणजेच 1 डिग्री. डिग्रीचं साइन नेहमी लक्षात ठेवा, या पद्धतीने डिग्री डिनोट केली जाते. Therefore 1 upon 60th part of 1 degree is called as 1 minute and it is denoted by 1 minute. या ठिकाणी बघा जसं आपण क्लॉक मध्ये पाहिलं की क्लॉक हे सर्क्युलर असतं, म्हणजेच त्या क्लॉक मध्ये जी मेजरमेंट असते ती सर्क्युलर प्रोसेसने म्हणजे 360 डिग्रीची असते. आणि आता त्या ठिकाणी आपण जर एका वन कंप्लीट रोटेशनचे 360 पार्ट जर कन्सिडर केले तर त्यापासून आपल्याला मिळते 1 डिग्री आणि 1 डिग्रीचे 60 पार्ट जर कन्सिडर केले तर त्यापासून मिळतो आपल्याला 1 मिनिट. 1 मिनिट साठी या पद्धतीने सिम्बॉल आहे. 1च्या अप्पर साइडला जर आपण 1 डॅश दिला तर त्याला मिनिट असं म्हटलं जातं. Also 1 upon 60th part of 1 minute is called as 1 second and it is denoted by this symbol. पुन्हा 1 मिनिटचे जर 60 इक्वल पार्ट्स आपण त्या ठिकाणी केले तर आपल्याला 1 सेकंड नोटेशन मिळतं आणि 1 सेकंड साठी अप्पर पोझिशनला त्या ठिकाणी डबल डॅश असतो. सिम्बॉल व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 डिग्री, 1 मिनिट and 1 सेकंड. Therefore 1 degree is equal to 60 minute, 1 minute is equal to 60 seconds. Therefore measure of directed angle, one rotation angle is equal to 360 always. Similarly measure of directed straight angle is equal to 180 degree and measure of directed right angle is equal to 90 degree. हे तीनही टर्म जे आहेत ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना उपयोगात पडणार आहेत, म्हणून त्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट इज सर्क्युलर सिस्टीम दॅट इज रेडियन मेजर. रेडियन मेजर साठी बघा आपल्याला या ठिकाणी एक सर्कल कन्सिडर केलेला आहे. आपण या सर्कल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन दिस सिस्टीम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ एन अँगल इज ए रेडियन. लेट आर बी द रेडियस ऑफ दिस सर्कल विथ सेंटर O. Let A and B be 2 points on a circle such that the length of an arc AB is small r. आधीच्या वर्गामध्ये आपली आर्क आपण स्टडी केलेली आहे. या ठिकाणी बघा एक सर्कल दिलेला आहे की त्याची रेडियस आहे r, म्हणून या ठिकाणी OA आणि OB या दोघेही रेडियस असल्यामुळे त्यांची लेंथ असणार आहे r. त्यानंतर A आणि B हे दोन पॉइंट सर्कलवर अशा पद्धतीने घेतलेले आहे की लेंथ ऑफ धिस आर्क इज इक्वल टू रेडियस स्मॉल r. म्हणजे या ठिकाणी OA, OB आणि RAB ची जी लेंथ आहे ती स्मॉल r आहे आणि त्यापासून सेंटरवर जो अँगल तयार झालेला आहे तो आहे 1 रेडियन. पुन्हा या ठिकाणी बघा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने मेजर केलेला आहे अँगल आणि त्याचं नोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे 1 रेडियन. म्हणजेच 1 च्या अप्पर साइडला जर स्मॉल c दिलेला असेल तर तो सिम्बॉल असणार आहे रेडियनचा. Then the measure of the central angle AOB is defined as 1 radian. मी तुम्हाला आधीच सांगितलं. It is denoted by this symbol 1 radian. Thus 1 radian is the measure of an angle subtended at the center of a circle by an arc whose length is equal to the radius of the circle. This is important topic. 1 radian is the measure of an angle subtended at the center of a circle. म्हणजे नेहमी सर्कलच्या सेंटरवरच हा रेडियन तयार होतो आणि कुठल्या पद्धतीने तर बाय अन आर्क हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. ऑलवेज त्या आर्कची लेंथ ही रेडियसच्या इक्वलच असणार आहे. देन नेक्स्ट थेरम, द रेडियन सो डिफाइन्ड इज independent of the radius of the circle used
and pi radian is equal to 180 डिग्री. आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की 180 डिग्री हा पायने डिनोट केला जातो, परंतु पाय हा रॅडियन मध्ये आहे आणि 180 हा डिग्री मध्ये आहे, हे आपण या थेरम मध्ये बघणार आहोत. या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक प्रूफ मध्ये सर्कल दिलेला आहे. त्या सर्कल मध्ये बघा, या ठिकाणी OA आणि OB ही पुन्हा रॅडियस आहे आणि लेंथ ऑफ एन आर्क ही स्मॉल r आहे आणि त्यापासून तयार होणारा सेंटरवरचा जो अँगल आहे तो 1 रॅडियन आहे. या OA ला जर आपण ऑपोजिट साइडने पुढे नेलं तर आपल्याला यापासून डायमीटर मिळतो आणि हा जो डायमीटर आहे हा ऑपोजिट साइडला C पॉइंटला मिळतो. लेट अस कन्सिडर ए सर्कल विथ सेंटर ॲट O अँड रेडियस R. लेट AB be an arc of length R. Therefore we have to join OA and OB. Then directed angle AOB is equal to 1 radian. Produce AO to meet the circle at point C. जसं मी सांगितलं ऑपोजिट साइडला वाढवलाय म्हणजे तो C या पॉइंटला मीट होतोय. क्लिअरली अँगल AOC इज इक्वल टू ए स्ट्रेट अँगल. या ठिकाणी O पॉइंटवर तयार होणारा जो अँगल आहे AOC, या AOC ला स्ट्रेट अँगल म्हटलेला आहे. अँड द मेजरमेंट ऑफ दिस अँगल AOC इज इक्वल टू 2 into राईट अँगल्स. पुन्हा आपण मागच्या टॉपिकचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. स्ट्रेट अँगल इज इक्वल टू 2 multiplied by राईट अँगल्स. Since measure of the angles at the center of a circle are proportional to the length of the corresponding arcs subtended them, therefore measure of angle AOB divided by measure of angle AOC is equal to length of arc AB upon length of arc ABC. या ठिकाणी आपल्याला दोन अँगल कन्सिडर करायचे, AOB आणि AOC. पुन्हा मागच्या डायग्राम मध्ये जाऊया आपण. या ठिकाणी अँगल AOB साठी आर्क आहे AB आणि अँगल AO साठी आर्क आहे ABC. हे आपण आर्क कुठल्या पद्धतीने डिनोट करतो हे मागच्या वर्गांपासूनच आपण स्टडी केलेला आहे आणि त्याचाच बेस या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क ABC त्याला डिनोट केलं गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळतं मेजर ऑफ अँगल AOB डिवायडेड बाय मेजर ऑफ अँगल AOC इज इक्वल टू R अपॉन 1/2 into 2 pi R. आता बघा, या ठिकाणी आपल्याला डायग्राम मध्ये दिलेला आहे की या AB आर्कची लेंथ R आहे, पण आर्क ABC ची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. परंतु आपल्याला माहिती आहे परिमीटर ऑफ ए सर्कल इज डिनोटेड बाय 2 pi R. Therefore for the half of the circle we have to consider as its perimeter is 1/2 into 2 pi R. Therefore we get R upon 1/2 into 2 pi R. Simplify it, we get 1 upon pi. Therefore we get measure of angle AOB is equal to 1 upon pi into measure of angle AOC. Hence we get 1 radian is equal to measure of angle AOB is equal to 2 right angles divided by pi. Measure of angle AOB ची व्हॅल्यू आपण 1 radian पाहिली आणि measure of angle AOC ची व्हॅल्यू आपण 2 राईट अँगल पाहिली. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालं व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2 राईट अँगल्स डिवायडेड बाय पाय. ए कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ R. This radian is independent upon R, कारण याच्या फॉर्म्युल्यामध्ये R कुठेही आलेला नाही. Hence 1 radian is well defined. Therefore it is equal to 2 into right angles which is equal to 2 multiplied by 90 degree which is equal to 180 degree. Hence a radian is a constant angle and 2 right angles is equal to 180 degree which is equal to pi radian. This is also important formula. Pi radian is equal to 180 degree. We use this relation to convert radian measure into degree measure and vice versa. Vice versa म्हणजे काय, तर याच्या अपोजिट. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हटलं टू कन्व्हर्ट radian measure into degree. Therefore also we have to convert degree measure into radian measure. There is a note. First, to convert degree measure into radian measure, multiply degree measure by पाय अपॉन 180 डिग्री. कुठल्याही डिग्री मेजर अँगलचं जर रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी दिलेल्या डिग्रीला पाय अपॉन 180 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर त्याचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये होतं. त्याच पद्धतीने टू कन्व्हर्ट ए रॅडियन मेजर इंटू डिग्री मेजर मल्टिप्लाय रॅडियन मेजर बाय 180 अपॉन पाय. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा जर रॅडियन मेजरला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दिलेल्या रॅडियन मेजरला 180 डिवायडेड बाय पाय ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळी आपल्याला त्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये मिळणार आहे. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं पाय अपॉन 180 आणि 180 अपॉन पाय
कुठल्या टर्मने मल्टिप्लाय करायचं आहे, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपल्याला अँगल हा रेडियन मेजर मध्ये दिलेला असतो त्यावेळी पाय हा न्यूमरेटरला असतो, आणि ज्यावेळी आपल्याला दिलेलं मेजरमेंट ही डिग्रीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी डिग्री हा सिंपल नंबर मध्ये असतो किंवा पाय हा डिनॉमिनेटरला असतो. म्हणून त्याला मल्टिपलला कन्सिडर करत असताना रेडियन मेजर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर पाय हा न्यूमरेटर मध्ये असेल, आणि डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर पाय हा डिनॉमिनेटर मध्ये असेल. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. टेकिंग द व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.14. ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला आधीच्या वर्गांमध्ये माहिती आहे की पाय इज इक्वल टू 3.14 अशी असते. Therefore we get 1 radian is equal to 180 upon pi, which is equal to 180 divided by 3.14, which is equal to 7.3248 डिग्री. फक्त या ठिकाणी 1 रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये केलेलं आहे, परंतु आपल्याला या टॉपिकची आवश्यकता नाही. आपल्याला जेव्हाही डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं किंवा रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं त्यावेळी फ्रॅक्शनल फॉर्मच या ठिकाणी कन्सिडर केला जातो, म्हणून पायची व्हॅल्यू या ठिकाणी टाकण्याची गरज आपल्याला नाही. Now next notice, in the table given below certain degree measures are expressed in terms of radian. आता बघा, वेगवेगळ्या डिग्री या ठिकाणी कन्सिडर केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे रॅडियन मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं की 180 डिग्री इज इक्वल टू पाय, म्हणून यावरून आपल्याला वेगवेगळ्या डिग्री दिलेल्या आहेत. 15 डिग्री इज रिटर्न इन टू द फॉर्म ऑफ रॅडियन इज पाय बाय 12. 30 degree is denoted by pi by 6, 45 degree is denoted by pi by 4, 60 degree is denoted by pi by 3, 90 degree is denoted by pi by 2, 120 degree is denoted by 2 pi by 3, 180 degree is denoted by pi, 270 degree is denoted by 3 pi by 2 and 360 degree is denoted by 2 pi. या ठिकाणी हे जे अँगल्स दिलेले आहेत हे आपल्याला पुढची जी चॅप्टर स्टडी करायचे आहेत फर्स्ट पेपरचे त्याच्यासाठी उपयोगात पडणार आहेत, म्हणून काही ठराविक जे अँगल्स आहेत ते डायरेक्टली पाठ करायचे. फॉर एक्झाम्पल 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360 डिग्री यांची जी मेजरमेंट आहे ती रॅडियन मेजरमध्ये आपल्याला उपयोगात येणार आहे, म्हणून व्यवस्थितपणे तुम्ही या टॉपिकला लक्षात घ्यायचं आहे. पुढे आहे रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम इन ए क्लॉक. कॅपिटल आर इज अ रोटेशन. कॅपिटल आर हा रोटेशनने या ठिकाणी डिनोट केलेला आहे, म्हणून आपल्याला अँगल आणि टाइम याच्यामधील रिलेशन या ठिकाणी स्टडी करायचं आहे. पहिला जो टॉपिक आहे, जो चार्ट दिलेला आहे तो मिनिट हँड साठी आहे. या ठिकाणी मिनिट हँड साठी 1 रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री आहे. म्हणजे मिनिट हँड म्हणजेच काय, मिनिट काटा. ज्यावेळी तो 1 कम्प्लीट रोटेशन पूर्ण करणार आहे त्यावेळी त्याचा अँगल असणार आहे 360 डिग्री. त्यानंतर पुन्हा 1 रोटेशन फॉर मिनिट हँड. पुन्हा या ठिकाणी मिनिट हँड जर 1 कम्प्लीट रोटेशन करणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 60 मिनिट्स मिळतात. आपण पाहिलेलं आहे की पूर्ण एक कम्प्लीट सर्क्युलर रोटेशन मिनिट हँडचं जर झालं तर त्या ठिकाणी 1 तास पूर्ण होतो आणि 1 तासाचे 60 मिनिट्स असतात, म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 1 रोटेशन इज इक्वल टू 60 मिनिट्स. पुन्हा या ठिकाणी 60 मिनिट्स इज इक्वल टू 360 डिग्री रिलेशन आहे. पहिल्यामध्ये आपण 60 मिनिट्स व्हॅल्यू टाकली म्हणून आपल्याला मिळालं 60 मिनिट इज इक्वल टू 360 डिग्री. Therefore we get 1 minute is equal to 6 डिग्री रोटेशन. या ठिकाणी आपण दोनही साइडला जर 60 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतं 60 upon 60 is equal to 1 minute, which is equal to 360 divided by 60 is equal to 60 degree. It is also important term. 1 minute is equal to 6 डिग्री रोटेशन. म्हणजे ज्यावेळी मिनिट काटा 1 मिनिटाने फिरेल किंवा 1 मिनिट एवढा फिरेल तेव्हा आपल्याला 6 डिग्री अँगल त्या ठिकाणी मिळतो. आता पुढचा चार्ट आहे अवर हँड. अवर हँड साठी काय आहे तर ज्यावेळी 1 कम्प्लीट रोटेशन पूर्ण होणार आहे त्यावेळी त्या ठिकाणी मिळणार आहे 360 डिग्री अँगल. बघा, मिनिट हँड आणि अवर हँड दोघांसाठी 1 रोटेशन 360 डिग्री दाखवतो, म्हणजेच अवर हँड सुद्धा सर्क्युलर प्रोसेसने आहे, म्हणून या ठिकाणी मिळालं आपल्याला 1 रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री. त्यानंतर पुन्हा 1 रोटेशन इज गिव्हन बाय 12 अवर्स. या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती आहे की घड्याळामध्ये एकूण 12 आकडे असतात, म्हणून त्या ठिकाणी कम्प्लीट रोटेशन करत असताना 12 तास पूर्ण होतात. 12 तासांची व्हॅल्यू पहिल्या टर्म मध्ये टाकली तर आपल्याला मिळतं 12 अवर्स इज इक्वल टू 360 डिग्री. अगेन वी हॅव टू डिवाइड बोथ साइड्स बाय 12. वी गेट 12 divided by 12 is equal to 1 hour, which is equal to 360 degree divided by 12 is equal to 30 degree. म्हणजेच
ज्यावेळी तास काटा हा 1 आवर मध्ये फिरणार आहे त्यावेळी टोटल हा 330 डिग्री अँगल आपल्याला मिळणार आहे. आता 1 आवर म्हणजेच 1 तास नाही, 1 आवर अवर हँड साठी डिनोट करत असताना फक्त एकच अंक पुढे सरकतो. फॉर एक्झाम्पल 1 वाजता तास काटा 1 वर असतो आणि 2 वाजता तास काटा हा 2 वर असतो. म्हणजेच 1 आणि 2 यामधली मेजरमेंट 1 आवर आहे, परंतु त्या ठिकाणी अँगल फिरणार आहे 30 डिग्री. व्यवस्थितपणे दोघांमधील फरक लक्षात घ्या. पुढचा आहे अवर हँड. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. हे आपल्याला माहितीच आहे. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट. 60 मिनिट इज इक्वल टू 30 डिग्री. आता या ठिकाणी 1 आवरची व्हॅल्यू आपण टाकली 60 मिनिट. देअरफॉर वी गेट 60 मिनिट इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर वी गेट 1 मिनिट इज इक्वल टू 1/2 डिग्री. दोनही साईडला 60 ने डिव्हाइड केलं म्हणून मिळालं 1 मिनिट इज इक्वल टू 1/2 डिग्री. म्हणजेच एका मिनिटामध्ये अँगल हा हाफ डिग्री एवढा कन्सिडर केला जातो. The word minute is used for time measurement as well as 60th part of degree of angle. घड्याळामध्ये मिनिट ही मेजरमेंट डिनोट केली जाते आणि जनरल फॉर्म मध्ये 60th पार्ट ऑफ डिग्री साठी मिनिट हा कन्सिडर केला जातो. Note that minute in time and minute as a fraction of degree angle are different. या ठिकाणी टाइम साठी असणारा मिनिट आणि डिग्री साठी असणारा मिनिट या दोघांमध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, कन्व्हर्ट द डिग्री मेजर्स इन द रेडियन मेजर 1/4 डिग्री. Therefore, its solution is, we know that theta degree is equal to theta multiplied by pi upon 180 radian. आपण नोट मध्ये पाहिलं की एखादा डिग्री जर रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या डिग्रीला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केलं पाय अपॉन 180 डिग्री. Therefore, multiply both sides by 1/4 or put the value of theta is equal to 1/4. या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू आपल्याला 1/4 दोन्ही साईडला पुट करायची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालं 1/4 डिग्री इज इक्वल टू 1/4 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 डिग्री 180 रॅडियन. देअरफॉर इट इज इक्वल टू पाय अपॉन 720 रॅडियन. म्हणजेच याचं कन्व्हर्जन मिळालं आपल्याला रॅडियन फॉर्म मध्ये पाय अपॉन 720 रॅडियन. नेक्स्ट एक्झाम्पल इज कन्व्हर्ट द फॉलोइंग radian measure in the degree measure 7 pi upon 3 radian. We know that theta radian is equal to theta multiplied by 180 upon pi degree. पुन्हा आपण पाहिलं की रॅडियनचं जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 180 डिवाइडेड बाय पाय ने मल्टिप्लाय करावं लागतं. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ थीटा इज इक्वल टू 7 pi by 3 ऑन बोथ साइड्स. वी गेट 7 pi upon 3 radian which is equal to 7 pi upon 3 multiplied by 180 divided by pi degree which is equal to pi get cancel. 180 divided by 3 is equal to 60. Therefore, we get 7 multiplied by 60 is equal to 420 degree. Now, next example is express the angle in degree, minute and second. The angle is given 74.87 degree. This is most important exam for 2 marks. या ठिकाणी बघा आपल्याला दिलेला अँगल आहे 74.87 डिग्री विच इज इक्वल टू, या ठिकाणी 74 हा होल पार्ट आहे म्हणून या ठिकाणी आपण होल पार्ट आणि इंटिग्रल पार्ट या ठिकाणी सेपरेट केला म्हणून आपल्याला मिळालं 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री. Therefore, it is equal to 74 degree as it is plus 0.87 multiplied by 60 minutes. या ठिकाणी आपण पाहिलं 1 degree is equal to 60 minutes. Therefore, here we get 0.87 multiplied by 60. Therefore, we get it is equal to 74 degree plus 52.2 minute. 0.87 multiplied by 60 we get 52.2 and its notation is minute. Again, this minute is converted into second. Therefore, we get 74 degree 52 minutes. या टर्म मध्ये 52 मिनिट हे कंप्लीट नंबर आहेत, होल नंबर आहेत म्हणून 52 मिनिट्स या ठिकाणी सेपरेट केले आणि डेसिमल इंटिग्रल पार्ट या ठिकाणी शिल्लक राहिला 0.2 मिनिट. अगेन वी गेट 74 डिग्री 52 मिनिट्स as it is plus 0.2 multiplied by 60 second. 1 minute is equal to 60 second. Therefore, 0.2
minute is equal to 0.2 multiplied by 60 seconds. Therefore, we get 74 degree 52 minute as it is, and this 0.2 multiplied by 60 is equal to 12. Therefore, this 12 is into the second. Therefore, we get 74.87 degree is equal to 74 degree 52 minutes 12 seconds. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ज्यावेळी आपण होल नंबर आणि इंटिग्रल नंबर सेपरेट करतो त्या ठिकाणी प्लसचा साइन यूज केलेला असतो, परंतु ज्यावेळी डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये आपल्याला नंबर लिहायचा असेल त्या ठिकाणी मात्र या नंबर्स मध्ये कुठलंही प्लस मायनसचं साइन येत नाही. म्हणून सर्वात जी लास्ट स्टेप आहे त्या लास्ट स्टेप मध्ये कंपल्सरीली प्लस किंवा मायनस साइन कुठलंही साइन येत नाही, फक्त डिग्री मिनिट आणि सेकंड ची टर्म या ठिकाणी येते. जर या ठिकाणी तुम्ही या टर्म मधून प्लस जसं तसं लिहिलेलं असेल तर ते एक्झाम्पल अपूर्ण आहे असं समजलं जातं आणि या ठिकाणी तुमचा 1 मार्क्स कमी होतो. एक्झाम्पल, फाइंड द अँगल बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड ऑफ ए क्लॉक ॲट 5:15. 5:15 म्हणजेच 5 वाजेच्या नंतर क्वार्टर पार्ट. क्वार्टर म्हणजेच काय, 1/4 पार्ट. घड्याळामध्ये आपण पाहिलं की 12 नंबर्स असतात, त्या 12 नंबर्सचे आपण जर 4 इक्वल पार्ट्स केले तर त्या ठिकाणी आपल्याला क्वार्टर मिळतो. म्हणजेच जो मिनिट हँड आहे तो जर 5 नंतर 3 वर असेल तर त्या ठिकाणी 5:15 असा त्याचा अर्थ होतो. व्हेन ए अवर हँड मूव्स फ्रॉम वन क्लॉक मार्क टू द नेक्स्ट वन, it turns through an angle of 360 degree divided by 12 which is equal to 30 degree. आधीच्या चार्ट मध्ये सुद्धा आपण पाहिला आणि इथे सुद्धा पुन्हा बघतो आहे की अवर हँड हा जर पुढच्या नंबरवर जात असेल तर त्या ठिकाणी 30 डिग्रीचा अँगल होतो. ॲट 5:15 मिनिट हँड इज पॉइंटिंग टू 3. 5:15 नंतर मिनिट हँड हा 3 वर जाणार आहे. At 5:15 minute hand is pointing to 3. Our hand has gone past 5, so the angle between them is more than 60 degree. याचा अर्थ व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ज्यावेळी मिनिट काटा हा 3 वर जाईल म्हणजेच क्वार्टर पार्ट ज्यावेळी क्रॉस करेल त्यावेळी ऑब्विसली अवर हँड सुद्धा 5च्या पुढे जाणार आहे. म्हणजेच थोडा थोडा तो पुढे पुढे जातो तेव्हा तो 6 पर्यंत पोहोचतो. म्हणून या ठिकाणी तो अँगल हा 60 पेक्षा जास्त असणार आहे. इन 1 मिनिट अवर हँड टर्न्स थ्रू 1/2 डिग्री. हे सुद्धा आपण पाहिलं की एका मिनिटामध्ये तास काटा हा 1/2 डिग्रीने पुढे सरकतो. हेन्स इन 15 मिनिट्स इट हॅज टर्न्स थ्रू 15/2 डिग्री. एका मिनिटामध्ये अवर हँड जर 1/2 डिग्री फिरतो तर 15 मिनिटामध्ये किती, तर या ठिकाणी आपल्याला मिळतं 15 मल्टिप्लाय बाय 1/2 डिग्री इज इक्वल टू 15/2 डिग्री विच इज इंटू डेसिमल फ्रॅक्शन 7.5 डिग्री. Thus, the angle between the hands is equal to 60 degree plus 7.5 degree which is equal to 67.5 degree. म्हणजेच त्यावेळी त्या दोघांमधील अँगल असणार आहे 67.5 डिग्री. या टाइपचे एक्झाम्पल आपल्याला 4 मार्कांना विचारले जातात आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 2 टाइपचे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतात. म्हणजे एवढ्या ज्या पार्ट आपण पाहिला याला 2 मार्क्स कन्सिडर केले जातात. या ठिकाणी आपलं चॅप्टर संपलेलं आहे. तुम्ही पूर्ण चॅप्टर पुन्हा पुन्हा आपला व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे समजून घ्या. म्हणजेच थेरॉटिकल पार्ट जर तुमचा क्लिअर झाला तर कुठलीही एक्सरसाइजची एक्झाम्पल आपल्याला सोडवायला जड जाणार नाही. त्यानंतर या ठिकाणी या एक्झाम्पल्स नंतरचा पुढचा टॉपिक आहे लेंथ ऑफ अन आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. हा पॉइंट आपला या वर्षाकरता सिलेबस मधून वगळण्यात आलेला आहे, म्हणून आपल्याला फक्त याच एक्सरसाइज पर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. थँक्यू.